शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा ताबा घेतलेला आहे। आपल्या सोबत आहेत, आपण पाहतोय खुर्चीवर बसलेले आहेत। गोगावले साहेब, कसं वाटतंय? कसं वाटतं ना, आम्ही रोजच खुर्चीवर बसतो, हे काय नवीन खुर्ची आहे असं वाटलं का तुला? प्रश्न असा आहे की जो साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे तर त्याचा आजचा पहिला दिवस आम्ही येऊन इथे स्थानापन्न झालेलो आहोत। आपण पाहिलं आहे माझे सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, माझ्या महिला भगिनी या सगळ्या स्वागताला उभ्या आहेत, आपण पाहताय। आणि साहेबांनी जी काही जबाबदारी दिलेली आहे ती योग्यरित्या यशस्वीरित्या सगळ्या अधिकारी वर्गाला घेऊन आम्ही पार पाडू असं मला वाटतंय। पण कालपर्यंत आणि आज सकाळपर्यंत पण चर्चा होती की भरत शेठ नाराज आहे। मग क्षीरसाठ्यांबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलं त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झाले, याची सत्यता नेमकी काय? कारण मुख्यमंत्री म्हणतात जे भरत शेठ गोगावले यांच्या पोटात आहे तेच त्यांच्या ओठात आहे। वस्तुस्थिती त्यांनी साहेबांनी सांगितली आणि जे वस्तुस्थिती तेच आम्ही बोललो होतो, चुकीचं काय बोललेलं नव्हतो। आणि शिरसाटने पण सकाळी त्याचा खुलासा केला, हे आपल्यालाही कल्पना आहे, मग त्या चुकीचं काय त्याच्यात? बरं, आता बरेचसे प्रश्न एसटी संदर्भातले प्रलंबित आहेत आणि ते कसे मार्गी लागणार? एक तर जे पात्र उमेदवार आहेत, अपात्र उमेदवार आहेत त्यांचा प्रश्न आहे, ज्यांना बडतर्फ करण्यात आलेला आहे त्यांची पण नियुक्ती अद्याप झाली नाही, त्यांनी तुमचं खाली जंगी स्वागतसुद्धा केलेलं आहे। या सगळ्यांची नियुक्ती होणार, कारण 2.5 वर्षाचा कार्यकाळ लोटलेला आहे आणि अजूनपर्यंत त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं नाही आहे। जेवढं चांगलं करता येईल तेवढं आमचा करण्याचा प्रयत्न राहतो। आणि जे आपले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून काही गोष्टी अशा असतात ज्या आम्हाला जेवढ्या करता येतील तेवढ्या आम्ही करू, ज्या त्यांच्याकडनं सोडवण्याची व्यवस्था आहे त्यांच्याकडनं सोडवून घेऊ। परंतु जी काय गोरगरीब जनता आहे त्याच्यावरती कोणावरती अन्याय होणार नाही, अधिकाऱ्यांवरती पण अन्याय होणार नाही, अशा प्रकारचं आमचं कामकाज राहील। सगळ्यांनी बरोबर जावे ना, कारण ही गरिबांची एसटी आहे आणि आम्ही गरिबांचे सेठ आहोत, आम्ही श्रीमंतांचे सेठ नाही आहे। त्यामुळे गरिबांच्या जनतेसाठी मग माझे कर्मचारी असतील, माझी जनता असेल, ज्यांच्यामुळे जनता जर आमच्या या एस टीमध्ये बसली नाही तर मग माझ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आम्हाला विचारणार आहे कोण? म्हणून त्यांच्यासाठी जी काय चांगली सेवा देता येईल, चांगल्या सुविधा करता येतील तेवढं निश्चितच आम्ही प्रयत्न करू आणि एस टीला वेगळं वैभव प्राप्त करून देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। एस टीचा दर्जा वाढायला पाहिजे, कारण आत्तापर्यंत कोण या खुर्चीवरती नव्हता गेल्या अनेक वर्ष। ती जबाबदारी दिले तर त्याचं काहीतरी चांगलं करावं हे आमची नेहमी इच्छा आहे, धारणा आहे आणि ते आम्ही करायचा प्रयत्न करू। 2.5 वर्ष ही खुर्ची अशीच रिकामी होती, वाट पाहत होती नवीन अध्यक्ष कधी येतात। आता तुम्ही आलात, बरेच कमी दिवस राहिलेले आहेत, अशा पण चर्चा जडत आहेत की केवळ 20 ते 25 दिवसांसाठी आचारसंहिता लागेपर्यंत हे अध्यक्षपद तुम्हाला मिळालेलं आहे। यामागचं सत्य नेमकं काय वाटतं तुम्हाला? वस्तुस्थिती अशी आहे, त्यांनी रेग्युलरचं पद 1 वर्षासाठी आता केलेलं आहे। आत्ताच मला होळकर साहेब भेटले, अधिकारी आहेत ते, आणि त्यांनी आम्हाला वस्तुस्थिती सांगितली। परंतु परत ज्या वेळेला महायुतीचं आम्ही सरकार आणू तेवढं आणखीन त्याला वेगळं पण आणण्याचा प्रयत्न करू। आता म्हणणं आपलं बरोबर आहे, केवळ आज जर पाहिलं तर आज 23 तारीख आहे, हे आत्ताचे 7 दिवस आणि आचारसंहिता 10-12 तारखेला लागेल, मोजून 20 दिवस राहिलेले आहेत आचारसंहितेला। आणि आचारसंहिता लागली का नंतर मग परत आम्ही निवडणुकीच्या गडबडीमध्ये गुंतणार आहोत। निवडणुका झाल्या परत आम्ही महायुतीचं सरकार आणणार आहोत, मी परत आमदार होणार आहे आणि या अनुषंगाने आम्ही हा कारभार अत्यंत चांगल्या रीतीने चालू। नक्कीच तुम्ही आमदार होणार, पण मंत्री सुद्धा होणार असं तुम्हाला वाटतं का? मंत्रिपदाची आता शक्यता संपलेली आणि तुम्ही आता अध्यक्ष म्हणूनच स्वीकारलंय स्वतःला? 100% मंत्री म्हणूनच आम्ही येणार आहे। साहेबांना आम्ही सांगितलं ना, आत्ता पण साहेबांना भेटून आलो, साहेबांच्या शुभेच्छा घेऊन आलो। साहेबांनी सांगितलं आणि जो साहेब शब्द देतात तो पूर्ण करतात, त्या अनुषंगाने आम्हाला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे। आणि काम करणाऱ्याला असं काय नाही आहे ना की मंत्रिपदच हवं आहे तरच माणूस काम करू शकतो। आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे आमचा की माझ्या मतदारसंघात जाऊन तुम्ही पहा आणि संपूर्ण महाराष्ट्रातली लोक जे काय आम्हाला भेटायला येतात, मग मंत्रालय असतील, बाळासाहेब भवन असतील, त्यात सगळ्यात जास्त भेट आमची असते। त्याचं कारण मुख्यमंत्र्यांनी जे विश्वासाने पद दिलेलं आहे, संघटनेचं उपनेतेपद दिलं, विधिमंडळातील पक्षप्रतोद पद दिलेलं आहे आणि आत्ता संसदरत्न पुरस्कार पण मिळाला। तो असंच नाही मिळालेला, जो काम करतो, मेहनत करतो त्याला मिळाला जातो।
आणि आता साहेबांनी स्वतःहून की आम्हाला साहेबांनी विचारलं नाही तुम्हाला आम्ही पद देऊ का देतोय किंवा आम्ही पण मागितलं नाही, पण साहेबांच्या मनात होतं ते त्यांनी दिलं आणि ते आता आम्ही स्वीकारतोय. बरं, कार्यकर्त्यांची काही चर्चा झाली तुमची या संदर्भात? बऱ्याचशा कार्यकर्त्यांची चर्चा झाली. बरेचसे कार्यकर्ते बोलले की आता थोडक्या दिवसासाठी कशासाठी. मी पण थोडा संभ्रमावस्थेत होतो, कारण मोजून जर थोडे दिवस राहिले होते तर का घ्या. परंतु साहेबांनी परत सांगितलं. परवाही वर्षा बंगल्यावरती भेट झाली तेव्हाही बोलले आणि आजही सांगितलं की तुम्ही घ्या, बाकी आम्ही आहोत. आणि मग कार्यकर्त्यांनाही आम्ही समजावलं की बोला काय काळजी करायचं कारण नाही आहे आणि म्हणून मी आज कार्यभार स्वीकारतो. नक्कीच. पण तुमचा कोट आज तुम्ही घातला नाही आहे का? कॅबिनेट मंत्री होणार तेव्हाच भरतशेठ कोट घालणार? कोट घालायलाच पाहिजे का? दाढी माझी चांगली दिसत नाही तुम्हाला? भारदस्त माणूस आहे ना मी. तुमच्या कोटची फार चर्चा आहे. आज सोमवार आहे ना, शंकराचा वार आहे. पांढरे शुभ्र कपडे घालायचे असतात सोमवारी, त्यामुळे फक्त पांढरे शुभ्र कपडे घालून आलं. उद्या कोट घालेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय भरतशेठ गोगावले यांनी आपली भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचे गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.